राज्य परिवहन महामंडळाच्या नागपूर विभागात नव्याने राजमाता जिजाऊ बसेस दाखल झाल्या आहेत। एकूण 24 नवीन बसेस सेवेत समाविष्ट करण्यात आल्या असून त्यांचा शुभारंभ दिनांक 27 एप्रिल रोजी नियोजन भवन येथे करण्यात आला। या बसेसमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी आधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत। यात सीसीटीव्ही कॅमेरे, जीपीएस ट्रॅकिंग सिस्टीम, पॅनिक बटन तसेच इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले आणि पीए सिस्टीमचा समावेश आहे। सुमारे 55 ते 56 प्रवासी क्षमतेच्या या बसेस 3+2 सीटिंग व्यवस्थेसह अधिक आरामदायी प्रवासाचा अनुभव देणार आहेत। यावेळी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट निर्देश दिले की ज्या ठिकाणी बस थांबे आहेत तेथे बसेस नियमित थांबल्या पाहिजेत। प्रवाशांच्या सुरक्षित, सुलभ आणि विश्वासार्ह प्रवासासाठी चालक आणि वाहकांनी अधिक जबाबदारीने काम करावे असेही त्यांनी यावेळी सांगितले। तसेच एसटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रवाशांशी भावनिक नाते जपण्याचे आवाहन करत ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये बस सेवा अधिक सक्षम करण्यावर भर देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या। पण तुमच्या हलगर्जीप्रमाणे तुम्हाला ड्रायव्हरला कंटाळा आला, कंडक्टरला कंटाळा आणून थांबवायचं नाही। जी मूळ संकल्पना आहे की लोकसेवेकरता ही योजना ही एसटी आपण निर्माण केली आणि लोकांना सेवा मिळत असेल, आपण लोकाभिमुख राहणार नाही तर कसं होणार आहे। आणि त्यामुळे सर्व ड्रायव्हर कंडक्टरला माझी सर्व युनियनला सूचना आहे की आपण थोडा इंटरनल विचार करा की आपल्या एका चुकीमुळं आपण एक बस थांबवली नाही, त्यामुळे त्या 48 डिग्रीमध्ये तो माणूस उभा आहे, तो त्या ठिकाणी आपला आईवडिलासारख्या समजा तुम्ही आले समोर आणि आपले आईवडील दिसले तर आपण बस थांबवणार नाही का? आपली बहीण दिसली सक्की तर बस थांबवणार नाही का? आपला मुलगा मुलगी उन्हात दिसली तर बस थांबवणार नाही का? या भावनेत जर तुम्ही गेलं तर नक्की थांबा। तुम्ही त्याला पर्याय भावनेत गेलं तर थांबणार नाही। त्यामुळं एसटीची जी त्या ठिकाणी फेस आहे, एसटीची उंची आहे, ही जोपर्यंत तुम्ही या ठिकाणी त्याला अजून चांगल्या पद्धतीने सेवा देणार नाही तोपर्यंत उंची होणार नाही। 50, 100, 200 बसेस घेणं करू आपण। मी गव्हर्नरला सूचना देणार आहे की टुरिझम सर्किट मान्य कलेक्टर साहेबांशी बसून तयार करा, त्याच्या बसेस आम्ही वेगळ्या देऊ, त्याच्यासाठी एअर कंडिशन बसेस देऊ, या ठिकाणी छोट्या बसेस देऊ पाहिजे तर, पण त्याची एक योजना चांगली करा। आणि आम्ही सर्व आमदार आपल्याला सांगतो की प्रत्येक विधानसभेचे एक स्थळ, जसं काटोलचं पराठशिंग आहे, सावनेरमध्ये जापेवाडा आहे, आदास आहे, तिकडनं मग कुराडी महालक्ष्मीला आलं, तिकडे रामटेक मंदिराला गेलं, मग हिंगण्यामध्ये एका ठिकाणी असं एक सर्किट तयार करा। आणि हे 6 सर्किट दीक्षाभूमीवर तयार करा, ड्रॅगन पॅलेस आहे, हे सर्व स्थळं या ठिकाणी टेकओव्हर करा। दिवसभरात सकाळी 7ला निघाले की सायंकाळी 7 वाजेपर्यंत सर्व स्थळावरनं त्या ठिकाणी एक तास स्पेस देऊन आपण नागपूर जिल्ह्याचं सुद्धा या ठिकाणी एक टुरिझम सर्किट तयार करा, जेणेकरून त्यांना चांगली बस सेवा आपल्याला मिळेल। पुन्हा एकदा मी